आज तर आपला स्टेडियम एकदम हाऊसफुल होता। नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका रामू। आज तर आपल्या GPLची मॅच एकदम पैसा वसूल होते मित्रांनो, गर्दी बघा। त्याच्या पहिले आपल्या दिवसाची सुरुवात आपली धन्नू घेऊन आपण आपल्या शाळेत निघालो। मारुती रायांना प्रणाम केलं, दंडवत केलं आणि रनिंगला सुरुवात केलं। ज्या वयात मुलं मुलींमागे पळतात त्या वयात आपण आपल्या शरीरासाठी ग्राउंडवर पळत होतो मित्रांनो। सकाळ सकाळी सर्वात महत्त्वाचा काम असतो तो म्हणजे आपल्या शरीरातून थंडी पळवणे। मग काय मित्रांनो, सपासप 15-20 सपाटे मारले आणि वॉर्मअप केलं। मग काय, आपल्या शरीरात थंडी नसून आपल्या शरीरावर येतं घाम। या दिवसात लवकर उठून शरीरासाठी व्यायाम, प्राणायाम, योगा, रनिंग करणे हे शरीरासाठी खूप फायद्याचे असतात मित्रांनो। तुम्ही अजून रनिंग, जिम, प्राणायाम, योगाला सुरुवात केली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। आणि केली नसेल तर लवकर सुरुवात करा मित्रांनो, कारण या वयातच जर तुम्ही शरीरासाठी मेहनत घेतली नाही तर कोणत्या वयात घेणार आहे। पोटोपाचं व्यायाम झालं की योगाला सुरुवात करतो। मग आपल्या शरीराचा मॉनिटर म्हणजे आपल्या मेंदूच्या व्यायामासाठी मी सुरुवात करतो शीर्षासनाला। शीर्षासन करताना आपल्या पायाचे टंगडे हे इकडचे तिकडे फेकायला सुरुवात होते, जणू काही रामदेव बाबा हा आपल्या शाळेत आला असेल आणि योगासन करत असेल। आपले सर्व फॉलोअर्स आणि आपले सर्व सबस्क्रायबर यांना आपल्या लाडक्या रामूकडून गुड मॉर्निंग। घरी जाऊन बघितलं तर आज लाडू चक्क उठल्या उठल्या केळींवर ताव देत होती। एक अक्क केळी ती खात होती आज सकाळी। सर्व आवरून आपण आलो आपलं साम्राज्य म्हणजे 3R मॅथ्स अकॅडमीवर। तिथं आलं तर आपल्या एका विद्यार्थ्याचा बड्डे होता आणि आपल्या क्लासमध्ये धमाल होणार नाही असं कधी होणारच नाही मित्रांनो। खूप धमाल केली आज। आज तर GPL मध्ये पैसा वसूल मॅच होतं मित्रांनो। एका ओव्हरमध्ये 4 रन लागत होते। एका बॉलरने 3 विकेट घेऊन चक्क ती मॅच जिंकून घेतली आणि सेलिब्रेशन बघा त्यांचं। आज तर आपल्या GPL मध्ये एकापेक्षा एक भारी मॅच झाली मित्रांनो। गर्दी तर एवढी होती की स्टेडियममध्ये मावत नव्हते, तरी पण लोक रस्त्यावर उभे राहून गाडी लावून बघत होते आणि मॅचचे आनंद घेत होते। मी तर आज नुसता अंपायरिंग करत करत खूप थकून गेलो मित्रांनो, परंतु तुम्ही आपले व्हिडिओ बघून थकू नका, कारण उद्या आहेत आपली यात्रा आणि यात्रेचे ब्लॉग किती रोमॅन्टिक आणि किती मजेशीर येईल हे सांगता येत नाही। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाला फॉलो करा, आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करत जा। थँक्यू।